शकतो। मी आता जातो बाळकृष्ण जोशी यांच्याकडे, सेवानिवृत्त मुख्य पुजारी आहेत साईबाबा संस्थानाचे। जोशीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर। माझा आपल्याला प्रश्न आहे, या वादाकडे तुम्ही तर स्थानिक आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच असतील, तर या बाबतीतला काय नेमका तुमच्याकडचं निरीक्षण काय आहे, आधीचे काय दाखले आहेत, काय सांगाल? आमच्याकडचं निरीक्षण आहे की आमच्या साहित्यचरित्रामध्ये जो उल्लेख आहे की बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेला दिलेले 9 रुपये आहेत, बरं, ते लक्ष्मीबाई शिंदे मध्ये त्या ठिकाणी ते ठेवलेले आहेत, बरं. त्यांचा लावलेला आहे आणि आम्ही जातो, आम्ही पाहतो तर ते 9 रुपये तसेच आहेत। बरं, तर त्यांनी 9 रुपये त्यांना दिले असं यांचा उल्लेख आहे, पण शिंदे कुटुंबियांचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावर। हो, आम्ही त्यांना विचारणा केली तरी म्हणजे आमच्याकडे 9 रुपये आहेत। हो, बरं। मग तिथे सध्या शिंदेच्या वाड्यामध्ये 9 रुपये दिसत आहेत आणि या गायकवाड्याकडे 9 रुपये आहेत। हो, हे नेमके 9 रुपये कोणते हा प्रश्न बघताना बरं, बाबांचा हस्तस्पर्श हो. झालेली ती असल्यामुळे साई भक्तांसाठी फार हो. महत्वाची आहे ती, बरं, आणि ती आदर साई भक्त त्या ठिकाणी पाहतायत। बरोबर आहे। तर ग्रामस्थ लोकांनी किंवा स्थानिकांनी मुद्दा कशासाठी उचलला हे मला सांगता येणार नाही, बरं, पण मला एवढं सांगायचं की मी त्या ठिकाणी आम्ही जर गेलो तर आम्हाला आजही त्या लक्ष्मीबाई शिंदेच्या ज्या ठिकाणी समाधी घर आहे हो, त्या ठिकाणी 9 रुपये पाहायला मिळतात, बरोबर आहे। आणि हे आणि ते 9 रुपये सारखेच आहेत। बरं, आता मग इथे कधीतरी असं इथे प्रेक्षकांना वाद फक्त हे सांगायला हवं, सगळ्यांना लगेच लक्षात येईल अशातला भाग नाही। हा विषय चाललेला आहे, जवळपास 150 वर्षाच्या आसपासचा विषय चाललेला आहे। ब्रिटिश राज्य भारतावरती होतं, त्यावेळेचा राज्य आहे, आणि त्यामुळे ती जी कॉइन्स आहेत ती ब्रिटिश कालीन कॉइन्स आहेत। तुम्ही सुद्धा आता चॅनलवरती बघत असताना तुम्हाला ती दिसतील, त्या दृष्टीने ती कॉइन्स आहेत, आणि अशा प्रकारची कॉइन्स या क्षणी आजही जर का तुम्ही जुन्या बाजारात गेलात तर अशीच्या अशी कॉइन्स मिळू शकतात। आता प्रश्न कॉइनला कॉइन असणं हा मुद्दा नसून ती साईबाबांच्या स्पर्शाने आलेली कॉइन्स असतील तरच त्याला तो एक पूजनीय आणि असा महत्वाचा भाव त्या दृष्टीने त्या ठाई आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो। मी यानंतर जातोय पुन्हा एकदा शिर्डी संस्थानच्या सीओंकडे, गोरक्ष गाडीलकरांकडे। गाडीलकरजी, या बाबतीत आता संस्थान कायदेशीर मार्गानं, शेवटी प्रश्न असा आहे की याचा कोणीच व्यवसाय करत नाहीये, त्यांनी सुद्धा ट्रस्ट स्थापन केलाय गायकवाडांनी, शिंदेनी सुद्धा काही वेगळं केलं नाही, त्यांनी सुद्धा हे पूजेसाठीच ठेवल्यात, कोणाचं आहे खरं आपल्याला माहित नाही। अशावेळी शिर्डी संस्थान कायदेशीर मार्गाने ही साईबाबांच्या श्रद्धेची सामूहिक सार्वजनिक संपत्ती आहे असा स्टँड घेऊन ही नाणी आपल्या ताब्यात घेऊ शकतं का? आम्ही त्यांना तसंच आवाहन केलेलं होतं, परंतु त्यांनी ते जमा केले नाही। बरं, म्हणून आम्ही एक प्रेस नोट दिलेली होती की जोपर्यंत ही बाबांनी दिलेली नाणी खरे कोणते आहेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत हे नाण्याच्या संदर्भाने जे ते कोणतेही कार्यक्रम जे आहेत ते भक्तांनी आयोजित करू नये, बरं, अशी एक प्रेस नोट दिलेली होती। बरं, हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण अनेकदा पादुकांच्या बाबतीत सुद्धा आजकाल असं झालेलं आहे, खऱ्या पादुका कोणत्या, मात्र कोणी पादुका घेतं आणि मग आपल्या गावामध्ये शहरामध्ये कार्यक्रम आयोजित करतं, आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे। अनेकांना वाटू शकते की या नाण्यांचा प्रश्न काय एवढा मोठा आहे, कारण त्याच्या पुढे नंतर त्या उद्या त्या नाणं घेऊन मग साईबाबांच्या स्पर्शाची नाणी घेऊन सगळीकडे